गेल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्र न्यायाची भीक मागत आहे। स्वर्गीय संतोष देशमुख, सरपंच मसाद जोग, गाव जवळ करायचे, गावाचा विकास करायचे असे स्वप्न उराशी बाळगून होते, पण काही बाराच्या बाणगोळ्यांनी त्यांचं पूर्ण स्वप्न हे चकनाचूर करून टाकलं। सरपंच संतोष देशमुख, प्रथमतः तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली व तुमच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ। का मारावं, किती मारावं, कशामुळं मारावं? एखाद्याला बोलून भांडण मिटून घ्यायचं, नाहीतर 2-3 झापडा देऊन सोडून द्यायचं, साहजिक आहे ना एवढं। पण मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना काल परवा महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी फोटो पाहिले, ज्या लोकांनी फोटो पाहिले त्या लोकांच्या अंतरात्म्यातून तो व्यक्ती रडलाय। ज्याचा आत्मा जिवंत आहे तो प्रत्येक माणूस रडलाय। काच मारला असेल, पण मार खाताना किती सहन केला असेल कुणाला सांगावं, कोण ऐकणार आहे? कुठं वेदना झाल्यात आणि त्या वेदनेवर कोण फुंकल मारर? कसं सहन केलंय त्यालाच माहीत आहे। पण शेवटी त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडली आणि स्वर्गीय संतोष देशमुख हे आपल्यातून निघून गेले। त्यांच्या आरोपीचे आपण फोटो बघूया। हा जे फोटो दिसते ना तुम्हाला, हा सुदर्शन घुले, एवढा मोठा सरपंच माणूस त्याचे कपडे बिपडे काढून त्याला मारताना सेल्फी काढते। बघा किती निर्दयी माणूस आहे सुदर्शन घुले। काय जीव म्हणत असेल त्या माणसाचा। तिकडं देशमुख साहेबाचे पॅन्ट काढत आहे ते, आणि महेश केदार नावाचा आरोपी हसताना सेल्फी काढते। किती माजरचोद आहे आईचा। यांना पण तशीच शिक्षा झाली पाहिजे जसं स्वर्गीय संतोष देशमुख यांना मारले, तशाच प्रकारे यांना पण वेदना झाल्या पाहिजे, अशी शिक्षा यांना झाली पाहिजे। हा प्रतीक घुले स्वर्गीय संतोष देशमुखवर काठीने हल्ला करताना हा त्याचा फोटो वर आलाय। हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। यांना लाज पण वाटली नाही असं एवढं मारायला। काय गुन्हा असेल त्या माणसाचा एवढं मारायला? काय फोटो मी दाखवू पण शकत नाही, अशा फोटो आल्यात, व्हायरल झाल्यात। एवढा मोठा सरपंच माणूस आणि त्याला उघडं करून इथं बसवले। मी कायदे व्यवस्थेला एवढीच विनंती करू शकतो की त्यांना लवकरात लवकर, आता आरोपी तर माहीतच झाले, त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून लोकांचे मन एवढे तडपलेत त्यांचं स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मृतदेह बघून त्यांना थोडं तरी असं बरं वाटलं पाहिजे, अशी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हीच विनंती। आणि परत शेवटी माझी एवढीच विनंती आहे की या आरोपींना सगळ्यांना कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली।